नमस्कार शेतकरी बांधवांनो, बळीराजासाठी सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे। शेतकरी कर्जमाफीचे पैसे आता या तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। सरकारचा हा मोठा निर्णय आहे। नेमके आता कोणत्या तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत, कोणकोणते शेतकरी पात्र आहेत, सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण जाणून घेणार आहोत। त्याआधी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला रोज अशीच महत्त्वपूर्ण माहिती आपल्या या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे, त्यामुळे तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। मित्रांनो, राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीला अखेर वेग आला आहे। मागच्या आठवड्यात महायुती सरकारने कॅबिनेट बैठकीत मंत्रिमंडळाच्या कर्जमाफीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले होते। त्यानंतर काही तासात अध्यादेश जाहीर करण्यात आला होता। आता शेतकरी कर्जमाफीची रक्कम बँक खात्यात कधी जमा होणार याची माहिती समोर आली आहे। शेतकरी बांधवांना सुमारे 36,585 कोटी रुपये खर्चाच्या या भव्य योजनेतून राज्यातील तब्बल 56 लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे। यामध्ये 2 लाख रुपयांपेक्षा कमी कर्ज असलेल्या 16,48,000 शेतकऱ्यांमधील 17.55 लाख कर्ज खातेदार शेतकरी पूर्णपणे कर्जमुक्त होणार आहेत। यामुळे राज्य सरकारवर 14,754 कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे। विशेष म्हणजे यंदा नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ सन्मानितच केले जाणार आहे, नाही तर त्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव केला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर रक्कम कधी जमा होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते। शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी माहिती समोर आली आहे। या योजनेतील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येत्या जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून थेट पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। या महत्त्वपूर्ण योजनेसाठीचे अधिकृत संकेतस्थळ आता पूर्णपणे कार्यान्वित करण्यात आले असून आगामी आठवड्यात बँकांकडून शेतकऱ्यांची सर्व माहिती मिळणे अपेक्षित असल्याचे सूत्रांनी सांगितले। या योजनेची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे शेतकऱ्यांना कोणताही अर्ज भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही। बँका आपल्याकडील पात्र कर्जधारकांचा सर्व डेटा थेट संकेतस्थळावर अपलोड करणार आहेत। शेवटच्या टप्प्यात जेव्हा आधार प्रमाणीकरण होईल तेव्हा शेतकऱ्यांना बँकांनी दिलेली माहिती पाहता येईल। ही माहिती योग्य असल्याची खात्री पटल्यानंतरच शेतकरी आपले प्रमाणीकरण पूर्ण करतील। मित्रांनो, 2 लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या 2,90,000 शेतकऱ्यांना दिलासा देताना सरकारने 2 लाखांवरील थकबाकी भरण्यासाठी 31 मार्च 2027 पर्यंतची मुदत दिली आहे। ही रक्कम भरल्यानंतर त्यांच्या खात्यातही सरकार 2 लाख रुपये जमा करणार आहे। याशिवाय प्रामाणिकपणे आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या 23.63 लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान थेट बँक खात्यात दिले जाणार आहे।